आणि आता कशी दिसतेस ते पहा. अरे आता कोण म्हणाल तुला आजीबाई? इतकी छान दिसायला लागलीये मी. हा, मला कशाला विचारतेस? त्या रघुरायला विचार, तोच खरी दाद देईल तुला. आता त्या बिचाराला विचारण्यात तरी काय अर्थ आहे म्हणा. तुझ्या तर तसल्या अर्थ सुद्धा तुझ्यावर लट्टू झाला होता तो. आता तरी तुला बघितलं ना तर बेशुद्धच होईल. चल, काहीतरीच तुझं. मला तर एका शब्दाने सुद्धा असं कधी म्हणायला नाही येतो. अगं कसा म्हणेल? अंमळ रंगात येऊन तुझं कोणी काही कौतुक करायची सोय आहे का? रघुरायने तर तुझी जबरदस्त धास्ती घेतली ना. धास्ती? धास्ती कशासाठी रे? तू राणाकडून तुझ्याशी काहीतरी बोलायला जायचा आणि तू तिरीगिरी असा खांदा उखडायचीस. मग आली का पंचायत? काय रे, इतकी कमी दुष्ट आहे? दुष्ट नाहीयेस ग, पण तेवढ्याने भागत नाही कन्यारत्न. कोणी सौंदर्याला दाद दिली तर रसिकतेने त्याला साथ द्यावी लागते. तुला अजून लाजायचं कसं तेही ठाऊक नाही. ते कुठल्या ग्रंथात दिलंय? सौंदर्य प्रसाधन शास्त्रावरच्या या ग्रंथात त्याबद्दल काहीच माहिती नाहीये. हे सगळे ग्रंथ कचऱ्याच्या पेटीत फेकून द्या आता. हे असं कसं? त्यांच्यामुळे तर मला या शास्त्राची ओळख झाली. अगं पोहायला पाण्यात पडताना सुरुवातीला पाठीला भोपळा बांधतात, पण एकदा का पोहता यायला लागलं की भोपळा फेकून द्यायचा असतो. ओ, म्हणजे म्हणजे तुझ्या मतानं या शास्त्रात मी आता जाणकार झाले आहे तर? जाणकार? अजून नाही, अजून नाही. हे नुसतं नमन झालं. आता प्रणयशास्त्रात प्रवेश करायचा. प्रणयशास्त्र? ग्रंथ वाचून नाही ग. माणसाला बघून धाडकन सूर मारायचं प्रणय समुद्रात. एकदम आजूबाजूची दुनियाच बदलते. एकदम एकदम सप्तरंगी होते. खरंच सांगतोस? मी कशाला सांगायला हवं? स्वतः अनुभव घेऊन पहा. अनुभव घेऊन पहा. पण काय रे, बाबासाहेबांनी